औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. एनसी वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. सोलापूर शहरात टॉवेल कारखानदाराच्या MBA डिग्री घेतलेल्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की टॉवेल कारखानदाराच्या 34 वर्षीय मुलाने पंख्याला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना पद्मानगर येथील राधाकृष्ण एव्हेन्यू अपार्टमेंटमध्ये बुधवारी उघडकीस आली. शिवकुमार चंद्रकांत श्रीराम वय 34 असे मृत मुलाचे नाव असून MBA पर्यंत त्याचे शिक्षण झाले होते. श्रीराम यांचा अक्कलकोट रोड MIDC मध्ये श्रीराम टॉवेल निर्मितीचा कारखाना आहे. 28 जून रोजी शिवकुमार याचे वडील आणि आई दोघेही 28 जून रोजी शिवकुमार याचे आई वडील मुलीला भेटण्यासाठी मुंबईला गेले होते. शिवकुमार घरी एकटाच असताना त्याने हे टोकाचे पाऊल उचलले, मात्र त्याचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. 1 जुलै रोजी सकाळपासूनच शिवकुमारचे वडील हे त्याला वारंवार फोन लावत होते, मात्र तो उचलत नव्हता. त्यामुळे त्यांनी घराजवळ राहणाऱ्या आपल्या भावाला फोन करून घराकडे जाण्यास सांगितले. भावाने घरात जाऊन पाहिले असता दुर्गंधी येऊ लागल्याने जाणवले. दरवाजावर आवाज दिला असता आतून प्रतिसाद मिळाला नव्हता. शंका आल्याने त्यांनी इतर नातेवाईकांना बोलावून त्यानंतर ही खबर MIDC पोलिसांना देण्यात आली. सर्वांना शिवकुमार गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. याचा चेहरा व शरीर पूर्ण फुगले होते. शरीरातील रक्त खाली पडल्याने फरशा रक्ताने माखल्या होत्या. यावरून 2-3 दिवसांपूर्वीच ही दुर्घटना घडल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. विशेष म्हणजे शिवकुमार हा एकुलता एक होता व अविवाहित होता, त्यामुळे घरावर दुःखाचा डोंगर कोसळला असल्याचं आता समोर आलं आहे. पाय दुखत होता, पायाचा त्रास होत होता आणि अगोदर आम्ही पाय दुखतोय म्हणून पायावर खूप इलाज केला. एनसी वेलनेस सेंटरला भेट दिली. त्यांच्या ट्रीटमेंटनी मी अगदी आता 100% पूर्ण बरी आहे. आणि मला बरेच दिवसापासून मानेचा आणि पाठीचा खूप त्रास होत होता. मी आता कुठली ट्रीटमेंट घ्यावं ह्या संदर्भात मी एनसिस ह्यांचे व्हिडिओ बघितले. इथे आल्यानंतर मला सरांनी आणि निकिता मॅडमनी ह्याच्याबद्दल जी काही माहिती दिली त्याच्यानुसार मी इथे ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केलेली आहे. त्या ट्रीटमेंटनी मला 5 दिवसातच इतका फरक जाणवलेला आहे. माझ्या मुंग्या पूर्णपणे कमी झालेल्या आहेत.